हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? हिंदू धर्मशास्त्रानुसार घरातल्या स्त्रीला लक्ष्मी मानल्या जातं. फक्त लक्ष्मीच नाही तर त्या घरातील अर्धांगिनीसुद्धा मानल्या जातं. अर्धांगिनी का म्हणतात बरं तिला? कारण की घरातील नवरा आणि बायको यांना शिव पार्वतीचं रूप दिलं आहे. आणि जशी पार्वती शिवाची अर्धांगिनी होती, तसंच त्या घरातील स्त्रीसुद्धा त्या घरातील तिच्या संसाराची, तिच्या नवऱ्याची अर्धांगिनी असते. म्हणून ती जे काही चांगले वाईट कर्म करते, त्याची फळं तिच्या संसारावर पडत असतात. म्हणून तर म्हणतात ना, की घरातल्या स्त्रीने जर व्रतवैकल्य केलं, तर तिचा संसार सुखाचा होत असतो. मग तिच्याकडनं अशाही काही चुका होऊ शकतात ना, की त्या छोट्या-छोट्या चुकांमुळे तिच्या संसारामध्ये नुकसान होऊ राहिलं. म्हणजे यापूर्वी मी बऱ्याचदा सांगितलं आहे, घरात एक तर पैसा येत नाही आणि आला तो टिकत नाही. मग याची कारणं काय-काय? मग हे पण एक कारण असू शकतं ना, की घरातल्या स्त्रीची वागणूक कधी-कधी चुकीची असू शकते, की त्याच्यामुळे त्याचा परिणाम तिच्या संसारावर होऊ राहिला. तिच्या संसारात पैसाच पुरत नाही आहे. आणि अशीच जी मी छोटी-छोटी कारणं, अगदी बारीक-बारीक कारणं, की ज्या कारणांचा आपण सहजासहजी विचार करत नाही आहे. ह्या कारणांमुळे सुद्धा घरात लक्ष्मी टिकत नाही आहे. आणि जर मी घरातली अर्धांगिनी आहे, मी जर माझ्या नवऱ्याची अर्धांगिनी आहे आणि जर माझा नवरा कष्ट करून एवढे पैसे कमवून आणतोय, तर ते टिकवणंसुद्धा माझ्या हातात आहे ना, हो की नाही? आणि याची जबाबदारी मला उचलावी लागेल. आणि जर त्यामुळे माझ्याकडून काही चुका होत असेल किंवा माझ्यामुळे जर घरामध्ये, संसारामध्ये नुकसान होत असेल, तर ते मला सुधरवावंच लागेल. आणि सगळ्यात मोठी चुकी सांगू आपली काय? ते म्हणजे आजची जी फॅशन बदलत चालली आहे ना, त्या फॅशनमुळे जो प्रॉब्लेम क्रिएट होतात ना, तो मेन प्रॉब्लेम आहे. काय माहीत आहे? कारण की रात्री झोपताना जे आपण नाईट सूट किंवा नाईट ड्रेस घालतोय ना आणि ते अख्खा दिवसभर दुसऱ्या दिवशीसुद्धा घरात घालून फिरतोय ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. का माहीत आहे? येस, नाईट ड्रेस, नाईट सूट घातला पाहिजे रात्री झोपताना. कारण असं म्हटलं जातं, सायंटिफिकली जर विचार केला तर असं म्हटलं जातं, की रात्री झोपताना आपण लूज कपडे घातले पाहिजे. टाईट कपडे नको. म्हणून रात्री झोपताना नाईटी घाला, मी नाही म्हणत नाही आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते काढूनही टाका ना. तेच दिवसभर का मिरवून ठेवायचे? दुसरी गोष्ट, घरातली स्त्री ही सकाळी 6:30 वाजेपर्यंत तिची अंघोळ झालेलीच पाहिजे. तसं बघायला गेलं तर ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलो पाहिजे 4-4:30 पर्यंत. पण ते पॉसिबल नसेल तर कमीत कमी 6:30 वाजेच्या आत उठून तिची अंघोळ झालेलीच पाहिजे. त्यानंतर कोणी घरात देवपूजा करो किंवा नको, पण तिची देवपूजा ही झालीच पाहिजे. तिने तुळशीला पाणी घातलंच पाहिजे. जर घरामध्ये घरातली लक्ष्मीच जर देव करत नसेल, तर घरात लक्ष्मी येणार कशी? देव प्रसन्न होणार कसा? त्यानंतर रात्री झोपताना कधीही घरामध्ये खरकटी भांडी ठेवू नका. आणि हे कुणाच्या हातात असतं? हे बाई माणसाच्या हातात असतं. आता तुम्ही म्हणाल, की शीतल, आम्ही शहरामध्ये राहतो, आम्ही सर्व्हंट लावलेली भांडी घासायला. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. पण अशी सर्व्हंट निवडा, की ती सायंकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता येऊन भांडे घासून ठेवेल. आणि जर नाही पॉसिबल, तर कमीत कमी ती भांडी वॉश करून तुम्ही एका साईडला व्यवस्थित भांड्याच्या पाठीमध्ये ठेवून व्यवस्थित ठेवून द्या. म्हणजे त्या किचन ओट्यावर खरकटी भांडी नसली पाहिजे. कारण की मी याचं कारण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं आणि तुम्ही बघितलं नसेल, तर तुम्ही नक्की ती व्हिडिओ बघा, की लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधी-कधी येत असते, कोणत्या वेळेत येत असते. आणि घरातल्या बाई माणसाकडेच या सगळ्या गोष्टी हातात असतात. त्यानंतर आपल्या जे दारामध्ये आपलं जे अंगण आहे ना, आता पूर्वी आपण गावाकडे राहायचो तर खूप मोठमोठे अंगण राहायचे. तर त्या बायका सकाळी उठून लवकर आधी अंगण झाडायच्या किंवा सायंकाळी अंगण झाडायच्या, रांगोळी काढायच्या, अंगण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. आणि आजकाल आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो, सिटीमध्ये राहतो, तर आपल्याला खूप मोठे अंगणं नसतात ना. मग आपलं जे छोटंसं अंगण आहे, ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ना. मान्य आहे मला, की ज्या आपण वॉचमन लावलेले असतात, ते वॉचमन येतात आणि स्वच्छ करून जातात. पण ते कधी येतील गॅरंटी नाही ना याची. मग आपण जेव्हा घराला झाडू मारतोय, तेव्हा एकदा अंगणालाही झाडू मारा. घरात जेव्हा पोछा मारतोय, तेव्हा अंगणालाही पोछा मारा ना. ते गरजेचं आहे ना, कारण की आपल्या घरात जी लक्ष्मी येणार आहे, ती अंगणातून येणार आहे. आणि जर आपलं अंगणच स्वच्छ नसेल, तर आपल्या घरात लक्ष्मी येणार कुठे? ती तशीच परत फिरून जाणार ना, हो की नाही? या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत घरातल्या स्त्रीच्या, की ज्या ती फॉलो करत नाही आहे किंवा ज्याकडे ती लक्ष देत नाही आहे.
आणि त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही आहे. आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटत असेल ना, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लेडीजला शेअर करा, जेणेकरून त्या सुधारतील आणि त्यांच्या घरात लक्ष्मी टिकेल. थँक यू सो मच.